आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचं चर्चा आहे। त्यांच्याकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र नवीन नाव म्हणून शशिकांत शिंदे यांचं नाव देखील पुढे आलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण सचिन सरांशी चर्चा करणार आहोत। स्वागत आहे सचिन सर तुमचं। नमस्कार सचिन सर, एक महिन्यापूर्वीच जयंत पाटलांनी जे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं जे शिबिर त्यांच्या कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की त्यांची राजीनामा देण्याची इच्छा आहे। साहेबांनी जर तशी हे केली, परवानगी दिली तर ते राजीनामा देऊ इच्छितात। पण नेमक्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी राजीनामा त्यांनी देणं म्हणजे अजून अधिकृत त्याच्याविषयी माहिती आलेली नाहीये, पण ज्या चर्चा चालू आहेत त्यानुसार सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे। तर त्यांच्या या टायमिंगकडे आणि राजीनाम्याकडे तुम्ही कसे पाहता? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात 10 जूनला मेळावा पार पडला। त्यामध्ये अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष म्हणून भाषण करताना जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती। आणि विशेष म्हणजे मी स्वेच्छेनेच राजीनामा देतोय, माझ्यावर कुठलाही दबाव किंवा प्रेशर नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्याच वेळी नव्या नेत्याला संधी देण्याच्या दृष्टिकोनातूनच मी माझा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते। त्यामुळे कुठेतरी त्यावेळेसपासूनच चर्चा रंगली होती। मात्र त्या मेळाव्यातच काही नेते मंडळींनी भावनिकदृष्ट्या दबाव आणला आणि त्यांना थोडंसं राजीनामा मागे घेण्याची विनंती केली किंवा राजीनामा देऊ नकात असेही काही जणांचं मत होतं। त्यानंतर मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही सांगितलं की आपल्याला नक्कीच बदल करायचा आहे, मात्र थोडंसं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण या प्रदेशाध्यक्ष पदात बदल करू असं त्यांनी जाहीर केलं होतं। त्यामुळे त्या वादावर थोडासा पडदा पडला होता आणि प्रदेशाध्यक्षपद कदाचित जयंत पाटील यांच्याकडेच राहील असं वाटत होतं। मात्र आज अचानक परत एकदा या प्रदेशाध्यक्ष पदाच्या ह्याच्यावरून चर्चा सुरू झाली आहे। जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे। त्यामुळे नक्की काय चाललंय हे जरी समजत नसले किंवा अधिकृतरित्या कुठलीही घोषणा झालेली नाही, मात्र चर्चा मात्र जोरात आहे। त्यामुळे सगळ्यांचेच या घटना घडामोडीकडे लक्ष लागलं आहे। जयंत पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांनी जेव्हा पक्षामध्ये फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नवीन पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले। लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं, विधानसभेला ते पाठीमागे थोडेसे गेले, पण त्यांच्या नेतृत्वावरती फारशी शंका उपस्थित केली गेली नव्हती। रोहित पवार यांचा काही थोडासा आवाज त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या आपण गट नाही म्हणू शकत पण त्यांचे समर्थक यांचा आवाज जयंत पाटलांच्या विरोधामध्ये काहीसा होता। त्यांच्याकडनं हळूहळू ती मागणी येत होती की नवीन कुणाला तरी संधी मिळाली पाहिजे। तर पक्षीय राजकारणामध्ये, त्याच्यामध्ये अंतर्गत पक्षीय राजकारणामध्ये जयंत पाटलांची ही पिछेहाट झाली तसं म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण की जयंत पाटील हे जवळपास गेल्या 7 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस 2023 पर्यंत एकसंध होती तोपर्यंत तेच प्रदेशाध्यक्ष होते। त्यानंतरही परत जयंत पाटील हेच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळे त्यांची पिछेहाट वगैरे काही म्हणता येणार नाही आपल्याला। त्यांनी स्वखुशीने आणि स्वइच्छेने राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर दबाव किंवा बाकीच्या गोष्टी किंवा कुठल्या गटाची कुरघोडी असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही। यामधून त्यांनी स्वइच्छेने राजीनामा देतो अशी तयारी 2-3दा दर्शवली आहे। मात्र पक्षाचाच त्यांच्यावरचा असलेला विश्वास किंवा पक्षानेच टाकलेली जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने पूर्ण केली आहे। विशेषतः पक्षात फूट पडल्यानंतर ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले होते। त्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हटले तरी चालेल। मात्र त्यानंतर झालेल्या म्हणजे गेल्या 6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला थोडा फटका बसला। विशेषतः महाविकास आघाडीलाच फटका या निवडणुकीत बसला। त्यामुळे मोठी पिछेहाट पक्षाची झाली होती। त्यानंतरही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी जयंत पाटील यांनी दर्शवली होती। मात्र पक्षानेच त्यांच्यावरती ती जबाबदारी परत एकदा दिली होती आणि त्यांना वारंवार थोडंसं
प्रमोटही केलं होतं, मात्र त्यांच्यावर दबाव होता असं मला कुठेही वाटत नाही. तुम्ही त्यांच्यावरती दबाव नव्हता असं म्हणताय, त्यांनी अचानक राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या म्हणजे जेव्हापासून विधानसभेचा निकाल लागलाय, जयंत पाटील हे विजयी झाले असले तरी ते ज्या अपेक्षेने, ज्या मोठ्या मताधिक्याने ते विजयी होणं अपेक्षित होते, तसं झालेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी मतदारसंघामध्ये पण त्यांची पकड ढिली होतीये का? आणि विशेष म्हणजे भाजप प्रवेशाच्या चर्चा सातत्यानं त्यांच्याविषयी चालू आहेत. त्यांनी अनेकदा समोर येऊन सांगितलेलं आहे, की मी जाणार असेल तर काय असं तुम्हाला हे करून नाही जाणार, पण मी कुठेही जाण्याची माझी हे नाही. ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये मी काम करतोय. मग हे भाजपच्या दिशेने जाण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे का? असं समजायचं का? तसं समजता येणार नाही, कारण की त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावलेली आहे आणि स्पष्टही केलेलं आहे की मी भाजपात जाणार नाही, आणि जाणार असेल तरी सगळ्यांना सांगून जाईल. त्यामुळे त्या चर्चेवरती पूर्ण विरामच पडलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की जर त्यांना जायचंच होतं तर ते निश्चितच मागच गेले असते, किंवा ज्यावेळेस राष्ट्रवादीत उभी फूट पडली त्याच वेळेस ते भाजप किंवा राष्ट्रवादी सोबतच गेले असते. मात्र आता एवढं सगळं झाल्यानंतर जातील असं मला वाटत नाही, कारण की त्यांच्यावरती पक्षाने स्वतः शरद पवार साहेबांनीही मोठी जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी त्यांनी पारही पाडलेली आहे. दुसरा राहिला तिथलं इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचं मार्जिन कमी झालं किंवा त्यांचा मताधिक्य कमी झालं याची जी चर्चा आहे त्यावर स्पष्ट सांगतो की 1990 पासून सलग 8 टर्म ते त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत आणि 8 टर्म मध्ये त्यांचं आलेख वाढतच गेलेला आहे. मात्र यावेळेस थोडस आघाडी विरोधातला कलच आघाडी विरोधातला होता, त्यामुळे त्यांचा फटका निश्चितच त्यांनाही बसलेला आहे आणि त्यांचं मताधिक्य कुठेतरी कमी झालेले आहे. विशेषतः ते 8 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि 1999 नंतर सलग 3 ते 4 वेळेस ते मंत्री देखील राहिलेले आहेत. त्यामुळं त्यांचा तसा त्या इस्लामपूर मतदारसंघात चांगला प्रभाव आहे आणि प्रभावामुळं त्यांना लोक तिथून चांगल्या मताने निवडूनही देतात. त्यामुळं निश्चितच आपण त्यांचे मताधिक्य कमी झालं असं म्हणता येणार नाही. दुसरं, आता मंगळवारी जी बैठक होणार आहे शरद पवारांच्या पक्षाची, त्याच्यामध्ये नवीन अध्यक्ष सूत्र स्वीकारतायत का? ज्या राजीनाम्याच्या बातम्या आहेत त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होईल. पण हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी पक्षांतर्गत एवढे बदल होणं हे पक्षासाठी योग्य आहे का? नवीन लोक येणं, त्यांची ती घडी बसणं, निवडणुकीला सामोरं जाणं, हे काहीसा थोडा विस्कळीतपणा येणार नाही का या सगळ्या प्रक्रियेमुळे? हा, या निश्चितच ह्या थोड्याशा नवीन पदाधिकारी येणार किंवा नवीन घडामोडी घडणार, यामुळे निश्चितच थोडासा पक्षावरती याचा परिणाम होणारच आहे. मात्र एक निश्चित आहे की अजूनही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायला अंदाजे ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर होतील. त्याला 4 ते 5 महिन्याचा कालावधी त्यांच्या हातात आहे आणि या काळात एखाद्या युवकाकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन किंवा नव्या चेहऱ्याकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन परत एकदा पुनर्बांधणी करण्याचीही त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे निश्चितच जुलैमध्येच हा निर्णय घ्यायचा ठरला असेल असं मला वाटतोय. आणि त्या संदर्भात असंही कळतंय की 15 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्ष ठरणार असल्याचं समजतं. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठेही झालेली नसली तरी मात्र सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 जुलैला नवीन प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतो. जे नवीन अध्यक्ष म्हणतोय शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. अनेक जणांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यांनी देताना सावध प्रतिक्रिया दिलेली आहे, जबाबदारी माझ्यावरती दिली तर मी ती व्यवस्थित पार पाडेल. पण अधिकृतपणे त्यांनी अजून हे सांगितलेलं नाहीये की अधिकृतपणे त्यांनाही अजून हे सांगण्यात आलेलं नाहीये की तुम्ही पुढचे अध्यक्ष असाल. 15 तारखेला ते निश्चित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक चेहरे आहेत, म्हणजे आता जरी त्यांच्यामध्ये फूट पडली असली तरी अगदी नवीन ह्याचे रोहित पवार होते. आता ज्यांच्याशी आपण जयंत पाटलांविषयी आपण त्यांच्याशी जी चर्चा केली की त्यांच्या गटाशी यांचंच काही थोडं जमलेलं नाही असं एकंदरीत चित्र पक्षामध्ये होतं. त्यानंतर राजेश टोपे होते, अनिल देशमुख होते विदर्भामध्ये. पश्चिम महाराष्ट्रामधला पहिला अध्यक्ष असताना दुसराही पश्चिम महाराष्ट्रामधनच येण्याची शक्यता आहे. तर शशिकांत शिंदे यांच्या जर झाली निवड, त्याच्या मागचं नेमकं कारण काय असेल? कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातच प्रबळ आहे किंवा मोठ्या संख्येने या ठिकाणाहून आमदार खासदार निवडून येतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलाच अध्यक्ष असावा असा एक सूर आहे. त्यामुळं कदाचित, आणि दुसरं म्हणजे शशिकांत शिंदे यांना अध्यक्षपद देण्यामागं कदाचित ते
युवा आहेत आणि युवा वर्गाकडे थोडंसं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व देऊन संधी देऊन तर पाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणल्यासारखं काही दिग्गज नेत्यांचं नाव चर्चेत होतं. त्यामध्ये राजेश टोपे असतील, अनिल देशमुख असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, ही नावं चर्चेत होती. त्यासोबतच युवा नेते म्हणून रोहित पवारांचं देखील नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होतं. हे सगळी नावं चर्चेत होती. त्यात शशिकांत शिंदे यांच्या नावावर एकमत झालं असल्याची चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळं मंगळवारी म्हणजे 15 जुलैला होणाऱ्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होती का ऐनवेळी दुसरं नाव पुढे येतं याबाबत मात्र अजून सस्पेन्स मात्र कायमच आहे. शशिकांत शिंदे म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे, आपण असं म्हणू शकतो सर, की ऐनवेळी त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी टाकली तरी ते पार पडतात. म्हणजे सातारला ज्यावेळेस कोण लढणार उदयनराजेंच्या विरोधात, पृथ्वीराज चव्हाणांची चर्चा होती, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वेगळ्या नेत्यांची चर्चा होती, पण ऐनवेळी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती चांगल्या प्रकारे पार पडली. त्यांना विजय मिळवता आला नाही आला, पण निसटता पराभव त्यांचा झाला. विधानसभेला पराभव झाला, पण ते विधान परिषदेचे ते आमदार आहेत आणि मुख्य प्रदोद आहेत पक्षाचे. आणि नवी मुंबईमध्ये जो मार्केट आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं वर्चस्व आहे. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची चांगली पकड आहे. तर ते पक्षाच्या दृष्टीने चांगली ठरेल. पण एकच चेहरा त्या मानाने जर पश्चिम महाराष्ट्रातला आपण पाहिला तर अग्रेसिव्ह चेहरा म्हणून आपण अनिल देशमुखांकडे पाहू शकलो असतो का? विदर्भामध्ये पक्षाला वाढीला संधी होती आणि अनिल देशमुख ज्या प्रकारे अग्रेसिव्ह होत आहेत आता भाजपच्या विरोधात, फडणवीसांना अंगावरती घेत आहेत, भाजपवरती टीका करत आहेत, ते पराभूत झाले असले तरी आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहायला हवं होतं. तर अनिल देशमुख हा चांगला पर्याय ठरू शकला असता का? जर आपण शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुख यांची तुलना केली तर थोडंसं शशिकांत शिंदे हेच अग्रेसिव्ह ठरतील असं मला वाटतं. कारण की अनिल देशमुखावरती गृहमंत्री असताना झालेले आरोप आणि त्यानंतर त्यांच्यावरती झालेल्या गुन्हे दाखल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघता थोडीशी त्यांची प्रतिमा थोडीशी डागाळलेली दिसत आहे. त्या तुलनेत शशिकांत शिंदे हे नवा चेहरा आहे, युवक आहेत आणि दुसरं वेळोवेळी ते पक्षासाठी उभे राहिले आहेत. विशेषतः ज्या ठिकाणी कुणी नाही त्या ठिकाणी ते पक्षाच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा पक्षातच निश्चितच चांगली आहे. त्यामुळेच शशिकांत शिंदे यांना पक्षाकडून संधी देण्याचे ठरले दिसत आहे. कारण की हे करीत असताना जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांचे सुद्धा नाव मागं पडलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी त्यांच्याविषयी पक्षात शशिकांत शिंदे विषयी पक्षात सहानुभूती दिसत आहे. नवीन याचा विचार करता नवीन आता जे खासदार म्हणून जे नवीन निवडून आलेले आहेत, म्हणजे ज्या आता संघटनात्मक बदल होतील पक्षामध्ये, जी 15 तारखेला जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये निलेश लंके असतील, भगरे गुरुजी असतील, नाशिकचे त्यांच्या ह्याचे खासदार, त्यानंतर आपण नवीन चेहरा जर म्हटला तर निलेश लंके म्हणून आक्रमक चेहरा म्हणून पुढे येत होते. ह्या सगळ्या बदलामध्ये रोहित पवारांचा गट किंवा त्यांच्याकडचे लोक खुश असतील, हा नवीन बदल झालेला आहे पक्षांतर्गत, नवीन लोकांना संधी मिळेल म्हणून, जी त्यांची पहिल्यापासून मागणी होती, किंवा ही कुरघोडी आहे का त्या जयंत पाटलांवरती त्यांच्या गटाची? नाही, कुरघोडी म्हणता येणार नाही. तर पक्षात बदल हवा होता आणि जी काही मरगळ आलेली होती किंवा पक्षात थोडस अस्थिरतेचं वातावरण होतं, ते बदल करण्यासाठी किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून वेगळी भूमिका घेण्यासाठी, आक्रमक भूमिका घेण्यासाठी एक नवीन चेहरा हवा होता. म्हणून रोहित पवार आणि त्यांच्या बऱ्याचशा नेते मंडळीकडून प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केली जात होती. ही मागणी केली तरी कुठं उघडपणे केली जात नव्हती, पक्षाच्या व्यासपीठावरच केली जात होती. त्यामुळं निश्चितच या मागणीचा विचार केलेला दिसत आहे आणि त्यामुळंच येत्या काळात म्हणजे की 15 जुलै नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. आता या सगळ्या चर्चा सुरू असताना ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा चालू आहेत. जयंत पाटलांनी इकडे राजीनामा दिला आहे, नवीन अध्यक्ष येतील, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा म्हणजे सगळ्यांचा उत्सुकतेचा विषय आहे. आता तरी त्याच्याविषयी कुठली चर्चा चालू नाही. जयंत पाटलांचा राजीनामा येतोय, नवीन पदाधिकारी येत आहेत, नवीन पदाधिकारी नवीन पक्षाकडं जी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात? कारण की शशिकांत
शिंदे हे शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते, त्यांचे विश्वासू असले तरी त्यांनी अजित पवारांसोबत पण तितकंच काम केलेलं आहे. त्यांच्याही जवळचे नेते म्हणून ते ओळखले जात होते. तर ह्या पक्ष शशिकांत शिंदे प्रत्यक्षपदी आल्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडे बघण्याची दृष्टिकोन बदलेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने काही हालचाली होतील का, त्याविषयी काय वाटतं? याविषयी आताच काही बोलणे उचित ठरणार नाही, कारण की येणारा काळ त्याचं उत्तर निश्चितच देणार आहे. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशा कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी तशी चर्चा होती की दोन्ही पक्ष एकत्र येतील किंवा एक होतील, अशा चर्चा जोरात होत्या. मात्र त्यानंतर काही झालेलं नाही. आणि दुसरं विशेष म्हणजे 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे वेगवेगळे पार पडल्यानंतर त्या चर्चेवर थोडासा पडदा किंवा पूर्णविराम जरी म्हणला तरी चालेल, पूर्णविराम देण्यात आलेला आहे. शशिकांत शिंदे यांची प्रतिमा अजित पवार व शरद पवार यांची विश्वासू नेते अशी जरी असली तरी ते वाटत नाही की ते तशी त्या दृष्टिकोनातून ते काही करतील, कारण की त्या संदर्भातील निर्णय घ्यायला पक्षात वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळं त्या पद्धतीनंच सर्व काही हालचाली होतील. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याविषयी त्यांचं मत वेगळंही असू शकतं. मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. त्यामुळं शिंदे यांची भूमिका यात फारशी काही निर्णायक ठरेल असं मला तरी वाटत नाही. मात्र ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू एकत्र आले त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील असं तरी सध्या चित्र कुठेही दिसत नाही. या सगळ्या चर्चांमध्ये जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला आहे, ते पक्षीय जबाबदारीमधनं थोडीशी बाजूला होत आहेत. त्यांच्यावर नवीन जबाबदारी कुठली देत आहेत हे अजून समोर आलेलं नाहीये. त्यांचं भवितव्य काय असतील? कारण भाजपमध्ये ते जायचं नाही म्हणतायत. निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत आहेत. त्याच्यामध्ये जर पक्षाची पिछाड झाली, पक्षाला यश मिळालं तर ते नवीन जे अध्यक्ष आहेत त्यांचं यश, प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं यश असेल. पिछाड झाली तरी त्याची खापर त्याच्यावरतीच फुटेल. पण एकंदरीत पक्षाची वाटचालीमध्ये जयंत पाटील यांचं आता भवितव्य काय असणार आहे? नाही, निश्चितच आता त्यांच्याकडं वरिष्ठ नेते म्हणूनच पाहिलं जाईल आणि वरिष्ठ नेत्याप्रमाणेच त्यांच्यावर जबाबदारी दिली जाईल, कारण की ते जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत आणि जवळपास 1990 पासून जर विचार केला तर जवळपास ते गेली 34 ते 35 वर्ष ते सक्रिय आहेत आणि राजकारणात आहेत. त्यामुळे ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळं भविष्यात त्यांना मोठी संधी मिळू शकेल. मात्र त्यासाठी सत्तेत पक्ष येणेही गरजेचं आहे. तुम्ही म्हटल्यासारखं पक्ष सत्तेत आला तर वेगवेगळे पद त्यांना मिळतील आणि त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल राहील. मात्र आता सध्या तरी प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर कुठले मोठं पद मिळेल असं मला वाटत नाही. धन्यवाद सर. आपण इथे चर्चा थांबवतोय. जाता जाता शरद पवारांचं राजकारण हे नेहमी वेगळ्या अँगलचं राहिलेलं आहे. नवीन लोकांना त्यांनी नेहमी संधी दिलेली आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अधिकृत त्याच्यावरती अजून कुठलीही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्याच नावाची घोषणा होतीये का, की शरद पवारांकडनं आणखी कुठलं नवीन नाव समोर येतंय, हे आपण पुढच्या चर्चेमध्ये आपण याच्याविषयी चर्चा करू. याच्याविषयी धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.